नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 5 डिसेंबर आणि वार आहे शुक्रवार आणि वाजल्यात 10:15. तर आता मी चाललो आहे बोईसरला. जस्ट फ्रेश झालो, कॉफी पिली आणि चाललो आहे बोईसरला. आता मी बोईसरमध्येच आहे, पण बोईसरमध्ये आंघोळ करून 2 व्हीलरवर येणं म्हणजे पापच झालं आहे. हालत खराब झाली माझी चेहऱ्याची आणि केसांची. मी सध्या MIDC मध्येच आहे, पण आता धूळ तर उडतेच, तर विचार केला थोडं थांबूनच व्हिडिओ बनवू. माझ्यासारखेला जर रोज, म्हणजे मी तर रोज येत नाही, 1 ते वीकमधून 1 वेळा नाही तर महिन्यातून 1 ते 2 वेळा येतो. जर मला एवढा त्रास होतो तर जे रोज येतात MIDC मध्ये जॉबसाठी त्यांना किती त्रास होत असेल धूळचा वगैरे. बघा सर्व इथे धूळच धूळ आहे. तुम्ही MIDC मध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये जा, तुम्हाला धूळ भेटेल. दुसरे पोल्युशन तर आहेतच, पण रस्त्यांमुळे खड्डे आहेत, धुळीचा किती त्रास होत असेल जे रोज कामाला येतात. तर मी आता मला जो त्रास झाला तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. जस्ट घरी आलो, 11:30 वाजलेले आहेत आणि मी जे ह्या अगोदर तुम्हाला दृश्य दाखवलं ते बोईसरचं, ते एका सामान्य व्यक्तीला रोजच सामना करावा लागतो. आता खूप जणांनी आवाज पण उठवले, पण काय झालं नाही, म्हणून आपण पण बोलून काही उपयोग नाही मिळत. मी फक्त माझं मत मांडलं होतं. आता घरी आलो आहे, फ्रेश होतो. चेहरा वगैरे बघितला असेल, हालत खराब आहे जाऊन, अशी नाही धुळीमुळे वगैरे. आणि फ्रेश होतो, मग थोडे व्हिडिओज वगैरे बघतो. मग बघूया आज कुठे गेलो तर तुम्हाला ते पुढे बघायला भेटणारच आहे. आता 6 वाजलेले आहेत आणि चाललो आहे मी पालघरला. वातावरण मस्त झालेलं आहे, बघा सनसेट पण झालं आहे. दिसणार नाही नीट ते, कारण की मी गाडी चालवायला लागला आहे आणि एका हाताने कॅमेरा पकडला आहे. अमोल बघ, प्रद्युमन बोलला ना पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलची व्हिडिओ म्हणजे पेट्रोल टाकतो असं दाखवतो. हे बघ आज पण टाकला, नीट बघून घे. आता आम्हाला काही काम नाही मिळत आज, म्हणून आम्ही पालघरला फिरायला लागल्यात. आता आम्हाला म्हटलं म्हणजे माझ्यासोबत कोणतरी आहे. आता कोण आहे ते तुम्ही गेस करा, मग मी तुम्हाला दाखवतो कोण आहे. तर ही आहे मित्रांनो अमोलची पेप्ट, जिला घेऊन तो फिरायचा पहिले. आता माझी नजर गेली एवढ्या दिवसानंतर. ही अमोलची नाही, अमोलच्या मामाची आहे गाडी. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल अमोलची पेप्ट, जी घेऊन तो फिरायचा. त्याच्या घरी गेलो होतो बुलेट ठेवायला, कारण की बुलेट घेऊन गेलो होतो पालघरला. आता चाललो आहे सफारीमध्ये बोईसरला, आणि कारमध्ये बोईसरला जायला काय वाटत नाही. आता आपण MIDC मधूनच चाललो आहे, पण बाईकवर वाट लागते पूर्ण. बोईसरमध्ये मस्त लाईटिंग लावले मंदिराला, आणि आय लव बोईसर. मी तर पहिल्यांदा बघितली एवढी लाईटिंग बोईसरमध्ये. फायनली बिर्याणी घ्यायला आलेलो बोईसरला. हा बघा अमोल, याने पार्टी दिली आज. सॉरी याने नाही दिलेली मिळत, मानसी आणि प्रद्युमन. हां, मानसी आणि प्रद्युमनने पार्टी अरेंज केली आहे. बघू शकता तुम्ही, इकडनं हे बिर्याणी घेतात. आपल्याला, आपण व्हेज आहेत, प्युअर व्हेज, आपण बिर्याणी वगैरे खात नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपला विषय. आज तुला हार्ड ऑर्डर दाखवतो, थांब. ओके, आम्ही खातच नाही. सारे व्हिडिओ काढतो आमचे. पाणीपुरीच खातो भाई, गरीबी प्रो मॅक्स. पाणीपुरीच खाऊ शकतो, आमचा बजेट तेवढाच आहे. तुझी नाही मी खाते. एक दिवस तुम्हाला एक पुरी देईल आणि 10 दिवस ऐकून दाखवेल माझी पण पुरी खाते. राहू काय बोलणार, आता मी माझीच राहू द्या, बंद कर. आता जस्ट पाणीपुरी खाल्लेली आहे आणि निघालोय घरी जायला. आणि बघा पूर्ण बॉस मोड मध्ये आलोय, सेट सारखा बसलोय आणि गाडी चालवते गुड्डी. ड्रायव्हर आजसाठी माझी ड्रायव्हर आहे. टेन्शन नका घेऊ, बिर्याणी आले. एवढी वाट बघतात तुम्ही काय रे? किती वाट बघितली बिर्याणीची तू? नाही भाई सॉरी, पण मी आज व्हेज खाणार, कारण की माझा मार्गशीर्ष आहे. तर आज मी पनीरच खाणार फक्त. इकडे बघ नाही प्लीज, तुम्हाला चिकन खाताना व्हिडिओ नको टाकू बसवायची. मटन आहे. मटन खाताना माझी व्हिडिओ नको पोस्ट करू प्लीज. तू मटन बिर्याणी नको बघू रे, तुला व्हेजच खायची आहे.
बिर्याणी पार्टी चालू झालेली आहे. दाबून मटण खातात मटन बिर्याणी पनीर बिर्याणी आहे मित्रा. हा बघा, हा बोलत होता पनीर बिर्याणी खाणार आहे. मटणाचे खडे आहेत बघा, मटणाचे खडे. हा खडे, मटणाचे खडे. कशी आहे बिर्याणी? छान एकदम. खा मग. बघा पार्टी जोरात चालू आहे. मी ही मटन बिर्याणी खायला लागला. आता आपले चिन्मय पाटील इन द मिक्स आलेले आहेत. कशी आहे चिन्मय पाटील बिर्याणी? हे बघा हाड मोडायला लागलाय. पनीर खाणार होता. आपल्याला कोणी सांगितलं न्यूझीलंडला गेले. भाविकचा दुसरा राऊंड आहे. ह्याचा तिसरा राऊंड चालू झालेला आहे. त्यांचा पण तिसरा आहे सर्वांचा. ह्याचा चौथा आहे. जिमवाला चौथा. हिला बिर्याणी कमी नाही पडली पाहिजे म्हणून ही टोपाच्या बाजूलाच बसले बघा. 11:40 झालेले आहेत आणि जस्ट आलो घरी. आणि आपण डेली व्लॉग्सच्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन कॉन्सेप्ट व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू. होप करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.